नियस्सकम्म किंवा निश्चयकम्म म्हणजे वेडा म्हणून जाहीर करणे. नियस्सकर्म म्हणजे बुद्ध धम्माच्या विनयपिटकातील एक संघकर्म, ज्यात एखाद्या अयोग्य भिक्खूला त्याचे स्वातंत्र्य काढून घेऊन त्याला वेडा म्हणून जाहीर करून दुसऱ्या अनुभवी भिक्खूच्या देखरेखीखाली ठेवले जाते. नियस्सकर्म या शब्दाचा अर्थ काय? नियस्स म्हणजे आश्रय किंवा अवलंबन किंवा देखरेख, आणि कम्म म्हणजे संघाचा अधिकृत निर्णय. सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा एखादा भिक्खू स्वतंत्रपणे राहण्यास अयोग्य ठरतो, वारंवार चुका करतो, नियम पाळत नाही, तेव्हा संघ त्याला एखाद्या वरिष्ठ भिक्खूच्या मार्गदर्शनाखाली राहण्यास भाग पाडते. असे नियस्सकर्म केव्हा दिले जाते? विनयपिटकानुसार पुढील कारणांसाठी हे कर्म दिले जाते: मूर्खपणाने वागणे, विवेकाने न वागणे, अज्ञानामुळे चुका, वारंवार नियम न समजणे, अनुचित संगत, चुकीच्या लोकांशी मैत्री, स्वतंत्रपणे राहण्यास असमर्थ, मार्गदर्शनाशिवाय राहण्यास असमर्थ, गृहस्थांशी गैरवर्तन, उपासकांना त्रास देणे, अशा वागणुकीसाठी हे नियस्सकर्म दिले जाते. अशा या नियस्सकर्माचे परिणाम काय होतात? तर त्या भिक्खूवर पुढील प्रमाणे बंधने येतात. अशा भिक्खूला स्वतंत्रपणे राहता येत नाही, उपसंपदा देता येत नाही, शिष्य ठेवता येत नाही, श्रामणेर सांभाळता येत नाही, वरिष्ठ भिक्खूच्या परवानगीशिवाय कुठेही जाता येत नाही, संघाच्या महत्त्वाच्या निर्णयात सहभाग घेता येत नाही. असे नियस्सकर्म मागे कसे घेतले जाते? जेव्हा त्या भिक्खूने, आरोप ठेवलेल्या भिक्खूने पुरेसे ज्ञान व समज प्राप्त केली, योग्य वर्तन केल्याचे सिद्ध झाले, पश्चाताप व्यक्त करून सुधारणा केली, वरिष्ठ भिक्खूने समाधानकारक प्रगती सांगितली, तेव्हा संघ हे कर्म मागे घेतो, म्हणजे ही शिक्षा मागे घेतो. भगवान बुद्धांनी हे कर्म शिक्षा म्हणून नाही, तर भिक्खूच्या सुधारणेसाठी, त्याला योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी, संघाची शुद्धता व शिस्त राखण्यासाठी, धम्माचे संरक्षण करण्यासाठी निर्माण केले. मित्रांनो, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म, तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदतसुद्धा करू शकता. व्हिडिओखालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा या QR कोड किंवा मोबाईल नंबरच्या सहाय्याने सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता. धन्यवाद. जय भीम. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.